तुम्हाला माझा नंबर 1चा पिंट्या जाऊ कुठं बसलोय कसा दिसते माझा नाना पाटीकर कसा दिसते माझा अभिताभ बच्चन वरसक पिंट्या हे पिंट्या कसा बसला बघा जणू का बाबळीच्या खोडावर बसलाय पिंट्या पिंट्या लय खुश झाला पिंट्या लय बरं वाटत असं नाही असल्या उतरते होत असली कवळी मम्मी सापडली वर सर नाही पडू देत नाही 90 किलोची उचलती रे खाते पिते घरची मम्मी बरं का मंडळी हा माझा नंबर 1चा पिंटे पहिलं लॉकडाऊन मध्ये झालता ए पिंट्या हे बघ आपला पप्पा टाटा कर टाटा कर पप्पाला मस्त पैकी गोड पप्पी ठे बघ आज कर सगळं ऐकतोय मुडदा बापाव गेलाय पिंट्यावर सर गोचऱ्यासारखं चिकटून धर वर काय खाते कोणाष्ट कोण्या गिरणीचं पीठ खातो मुलकाचा जडची जड लागते पिंट्या ए पिंट्या हे बघ मी पिंट्या म्हणलं की मोठ्यानं अवघा मम्मी म्हणायचं काय म्हणायचं अवघा मम्मी हे पिंट्या अवघा मम्मी मोठ्यानं पिंट्या अवघा मम्मी पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी आणखीन उतरली नाही नोकियाचा चार्जर वाटतं वर सरक इथं धर आवळून इथं धर केसल धरू नको मम्मीला टकली करशील बायका म्हणायच्या मम्मी काय बालाजीन आणली का काय पिंट्या तुझी चुन्याची डबे लेट वाचायली रे उतर खाली नंबर 1चा पिंटे होता नंबर 1चा पोरग तुम्हाला नंबर 2चा पोरग धावते कसा दिसते माझा गुलाबजामुन बर का हा नंबर 2चा दुसऱ्या लॉकडाऊन मधला पिंटे पप्पाला टाटा पप्पा पप्पा किती खुश झाले बघ बरं पप्पा निसते लेकरं मोजत्यात बरं का हा माझा नंबर 2चा पिंट्या आहे बरं का पिंट्या ए पिंट्या कुठं गेलता कार्ट लय जागाव दिसते गड कुठं गेलता तरी म्हणलं की आल्यापासून वास खायचं गमत होत अरे असली कामं सकाळी सकाळी आटपून घ्यायची असतात म्हणजे दिवसभर मूड फ्रेश राहते काय सांगायचं मावशी पोरग एवढं गुणाचं पोरग माझ्याकडे बघून थोडं घाबरलं पोरग म्हणते माझ्याकडे बघते विचार करते म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती का नाही लय जवळ नको टोचल
पोरग म्हणता मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती, पण त्याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली म्हणून. पिंट्या वल लागलं मुतला बितला नाही. तसे काय करू नको, साडी आजच डाय क्लीन करून आणली. बरं का मावशी, पोरग एवढं गुणाचं किती महिन्याचं असेल? किती महिन्याचं असेल? अहो आत्ताशे 6 महिना झालाय, पण लेकरच आणखी नाव पण नाही ठेवलं. नाव ठेवते पहिल्या दिवशी फिल्म दरबारी आणि जन्माला आलाय बाळ शाहरुख. पळणा गातो या अशोक सराफ जो बाळा जोरे जोरे. दुसऱ्या दिवशी लढवाळ बाळ खायला मागतोय गुटक्याची मळू. काय सांगू पोरग एवढं गुणाचं मावशी, पण काय सांगू कोणाची दृष्ट लागली का काय? पोरग रडायचंच थांबणं गेले. सकाळपासून बघते ए नाही नाही काय झालं काय झालं ए नाही नाही काय झालं काय झालं? पप्पन मारलं पप्पन मारलं. पप्पाची एवढी हिंमत, काळजी करू नको, आपण दोघे म्हणून पप्पाला मार. तू रडतो का कन तू वर सर बरं का? कोणा रांडानं कौशल केलं ग माझ्या बाळाला भूत लागले. कोणा रांडानं कौशल केलं ग माझ्या बाळाला भूत लागले. माझ्या बाळाला भूत लागलं, माझ्या सोन्याला भूत लागलं. 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 कोण्या रांडानं कौशल केलं ग माझ्या बाळाला भूत लागलं. कोण्या रांडानं कौशल केलं ग माझ्या बाळाला भूत लागलं. एक शेवटचं अंगागीत गाऊन बघते. पोरगा रडायचं थांबलं तर ठीक, नाही तर बापाच्या मांडीवर देते. रडता राही ना बाळ रडता राही ना बाळ रडता. मागील ते खाया तू रडतो का भीती दाखवतो रे? नाना परी करीतो नेत्रातून वाहती नेत्रातून वाहती. रडता राही ना बाळ माझं रडतो हा चित्रवाटे बहरे याचा डोळा. रडता राही ना बाळ माझं रडता राही, रडता राही ना बाळ माझं रडता राही, रडता राही खुशाल मम्मीला लाता हनतोय. पोटी भरून या दम, अहो सर्वांगी सुटला घाम. एका जनार्दनी प्रेम येशोदेशी मावेना. नारायण बाप्पा जाधव 100 रुपयाचे या ठिकाणी बक्षाले. आश्रम नाना यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बक्षाले. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कृष्णा बेदरे यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाच्या ठिकाणी बक्षीस झाले. धन्यवाद.
गोपाळ जाधव यांच्याकडे सुद्धा 101 रुपयाच्या ठिकाणी बक्षीस धन्यवाद. जाधव उत्तमराव जाधव यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी 101 रुपयाचं बक्षीस धन्यवाद. मनोहर शिंदे यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस धन्यवाद. नवनाथराज जाधव यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी 101 रुपयाचं बक्षीस आले धन्यवाद. विठ्ठलराव सोळंकी यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी 101 रुपयाचं बक्षीस आले धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या होत्या. सर्वांचे लाडके पिंटू काका, आमचे पिंटू काकाकडून सुद्धा या ठिकाणी 201 रुपयाचं या ठिकाणी बक्षीस दिले धन्यवाद. महादेव मातले 201 रुपयाच्या या ठिकाणी बक्षीस आले धन्यवाद. महेश बेदरे यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस आले धन्यवाद. अण्णा अंभोरे यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचे या ठिकाणी बक्षीस आले धन्यवाद. दत्त महाराज बेदरे यांच्याकडून सुद्धा 501 रुपयाचे बक्षीस. माझे गुरुच आहेत, स्वाभिमानानं सांगतो, कारण माझी सुरुवात पखवाजाची सुरुवात ज्यांच्याकडे झाली आमचे पहिले गुरु, आणि ज्यांनी मला हा मार्ग दावला. अध्यात्माची सुरुवात माझी, या संप्रदायाची सुरुवात या बोरगावतून झाली, आमच्या महाराजांनी केली, म्हणून धन्यवाद. मला या ठिकाणी आज मला गुरूंकडून 500 रुपयाचं बक्षीस मिळतं. एक मोठी हे थाप आहे माझ्यासाठी पाठीवर दिलेली. बंशीभाऊ जाधव, आमची बंशीभाऊ यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी 101 रुपयाचं बक्षीस आले धन्यवाद. आप्पासाहेबर वा गेलतो मी वक्रतुंड, गेलतो मी, आपल्या वडील आहेत ना. आप्पासाहेब यांच्याकडून 101 रुपयाचे बक्षीस आले. बळ्यांना जाधव यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचे बक्षीस आले धन्यवाद. विठ्ठल बाप्पा जाधव बाप्पांकडून या ठिकाणी 101 रुपयाचं बक्षीस आले धन्यवाद. येऊ द्या पटकन येऊ द्या. प्रल्हादराव विभूती यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचे बक्षीस आले धन्यवाद. प्रदीप जिजा यांच्या जिजाकडून सुद्धा या ठिकाणी 201 रुपयाचं बक्षीस आले धन्यवाद. मानकाम हाली तर विठ्ठल दादा जाधव यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस आले धन्यवाद. जना काका जाधव यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. हे कोणाचे? उद्धव भाऊ आणि गणेश बाबा यांच्याकडून देखील 100 रुपये आलेले आहेत धन्यवाद. आमचे काका भाऊसाहेबराव जाधव यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी 101 रुपयाचं बक्षीस आले धन्यवाद. पमू बाप्पा यांच्याकडून देखील 100 रुपये आलेले आहेत धन्यवाद. सगळ्यांनी आपल्याच गावचं लेकरू आहे, काही ना काही दक्षिणा द्यावी. खूप लांबून आलेत, पुण्यावरून त्यांनी मुद्दाम होऊन आपल्यासाठी कार्यक्रम केला आहे. आज बऱ्याच वर्षांनी आपली सर्वांची इच्छा होती, परंतु त्यांची तारीख मिळत नव्हती. महाराष्ट्रात आज ज्यांनी नाव कमवलं आहे, परळी फेस्टिवलमध्ये कार्यक्रम होणं म्हणजे जोक नाही. ज्या कार्यक्रमामध्ये आरची परशासारख्याचे कार्यक्रम होतात, ज्या कार्यक्रमामध्ये रश्मी मंदानासारख्या जे कार्यक्रम होतात, त्या कार्यक्रमामध्ये आपल्या गोविंद गायकवाडचा कार्यक्रम असावा म्हणजे एक आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात धन्यवाद. आणि आपल्या गावचं लेकरू आहे, ज्यांचा जन्मगाव आपलं गाव आहे, म्हणून त्याचं कौतुक करावं एवढी सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. माझा बालपणीचा दोस्त क्लासमेट महेश अंबुरे, तसेच अरुण जाधव, पप्पू जाधव याच्याकडून सुद्धा 100 रुपयाचे बक्षीस आले धन्यवाद. दत्ता गायके 300 ऑफर द्यायची धन्यवाद. रावसाहेब बेदरे यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस आले धन्यवाद. कृष्णा जाधव यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी 101 रुपयाचं बक्षीस आले धन्यवाद. हा नाही, पैसा घरीच येणार आहे, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या घरी येणार आहे. कृष्णा बेदरे यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी 101 रुपयाचं बक्षीस आले धन्यवाद. सर्जराव अण्णा यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस आले धन्यवाद. या भारूड संपलं की पटकन बक्षीस देत जा, नंतर दुसरा कार्यक्रम आपल्याला भारूड संपलं की परत बक्षीस द्यायचे, असं करायला.
इंदुमती मॅडम म्हणजे माझ्या सवतबाई यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस धन्यवाद. नाथा तात्या 100 रुपयाचं या ठिकाणी बक्षीस तात्याकडून धन्यवाद. उत्तम अण्णा यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी 100 रुपयाचं बक्षीस धन्यवाद. लेंगुळे अप्पा यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस धन्यवाद. जनार्दन जाधव यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस धन्यवाद. गजानन शिंदे यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस धन्यवाद. रामेश्वरराव जाधव यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस धन्यवाद. महादेव अप्पा जाधव 100 रुपये. अनिल जाधव माझा मित्र याच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस धन्यवाद. हनुमान जाधव यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस धन्यवाद. विठ्ठलराव शिंदे 101 रुपयाचं बक्षीस झाले. रोहित जाधव 101 रुपया. सिद्धेश्वर लिंगुळे यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस धन्यवाद. तुकाराम ज्ञानोबा जाधव यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस धन्यवाद. मंडळ आपलं आभारी आहे. गंगाधर तात्या जाधव यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी 111 रुपयाचं बक्षीस धन्यवाद. अरुण दत्तात्रय जाधव यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस धन्यवाद. विष्णू बेदरे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस. अभिजित जाधव 101 रुपया. राहुल गायके 101 रुपया. छगनराव जाधव 101 रुपया. अजय जाधव 101 रुपया. अजय विभूते 101 रुपया. निखिल जाधव 101 रुपया. धन्यवाद. जोरदार. सर्वांना विनंती आहे, आपला आज जागराचा दिवस आहे, त्याच्यामुळे कोणीही गडबड करायची नाही. आपल्या गोविंद गायकवाडचा कार्यक्रम आपल्याला सर्वांना निवांतपणाने बघायचा आहे. आज आपला शेवटचा सप्ताहाचा दिवस आहे, जागराचा दिवस आहे. कुठलीही गडबड नाही आपल्याला. गोविंद महाराज निवांत चालू द्या. ठीक आहे, धन्यवाद. भरपूर छान प्रतिसाद दिला तुम्ही. तुमचं एक लेकरू आहे या नात्यानं तुम्ही कार्यक्रम पाहत आहात आणि तसा प्रतिसाद देत आहे, म्हणून मला सुद्धा खरंच आज स्वाभिमान वाटतो, अभिमान वाटतो आपल्या गावाचा. धन्यवाद. बरोबरून प्रेम केलं. दादूला नको गे बाई, मला नको गे बाई. अरे असा सोन्यासारखा संसार बर का. पण काय सांगायचंय, सोन्यासारखा नवरा, सोन्यासारखी 17-18 लेकरं, पण काय सांगू, संसाराला लागली नजर आणि माझ्या मिस्टरांना लागलं दारूचं व्यसन. पण तुम्ही म्हणता यांना घेताना कधी पाहिलं नाही बरं का. पण आमचे हे लायसन आहे त्यांच्याकडे. आमचे हे तसे रोज घेत नाहीत बरं का. स्टँडर्ड आहे तर रोज घेत नाहीत, फक्त आठवड्यातून 6 दिवस घेतात. रविवारी तेवढी सुट्टी टाकतात. तशी इमानदार पण आहेत. पण जिचा नवरा दारुड्या, तिला माहिती संसार किती वाईट असतो, किती दुःखाचा असतो. तिला विचारा, जिचा नवरा दारू पिऊन मेला, तिला विचारा संसार किती दुःखाचा असतो. म्हणून तरुणांना संदेश, कुठलंच व्यसन करू नका. दारू तर अजिबात पिऊ नका. पण काय सांगायचं, मावशी नवऱ्याचं व्यसन सुटावं म्हणून तुळजापूरला गेले. भावणे मातेसमोर हात पसरला, मळवाई समोर हात पसरला. आईला म्हटलं, आई नवसाला पाव. तेवढा ती आई माझ्या नवसाला पावली, म्हणून तिच्या नावानं 5 घरं जोगाव मागती बरं का. हे बरं का महिला मंडळ, प्रत्येकीनं जोगाव आणा बरं का. प्रत्येकीनं जोगाव आणा. हो, आणला असला तर वाडा बरं का. आणला नसला तर काय जबरदस्त, असला तरच वाडा, नसला तर शेजाऱ्यांकडून उसनं घेऊन वाडा, पण वाडा. हो, नाहीतर सकाळी तुमच्या डोक्यात वावतील. पण पुरुष मंडळ, तुम्ही सुद्धा वाढायचं नाही तर तुम्हाला सकाळी नुसते पातळ जुलाब घे डबडे की पळ रस्त्याच्या कडेला. आईचा जोग भाग, आईचा
चहा 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 आता या वक्ताला चहा करून आणायचा आई आहे. चहा नसला तर वडापाव पण चालतो. आई हॉटेल नाही या गावात. अरे वडापाव नसला तर बिस्किटचा पुडा पण चालतो. दुकानदार सगळे बारोडालाच आले. आई 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 बोल बघता. आई माझं एक कोड होतं गाई. काय म्हणला? कोड होते. अरे जर का तुझं घोडा असेल जर का तुझा घोडा असेल तिकडं मर्डस गावला नेऊन सोड. आई घोडा नाही का आई कोडा होता कोडा. ए लवकर विचार. देवाचं नवीन वार रे. बर देवाचं नवीन वार रे. देवाचा सीझन चालू आहे. बर कधी कधी देवाला 2 असतात. सकाळी वेगळा आणि दुपारी वेगळा. म्हणून लवकर विचार. देवाचं एकदा का वार गेलो देवाचा मोसम तुटला की परत देवाला वार आणण्यासाठी 7-8 फॅन लावावं लागतात. आई माझा कोडा असं होता. कसं होतं? आई माझा कोडा असं होता. आई आई आमच्या साऊंड सिस्टमला दादाची दारू कधी सुटणार? बघता देवाच्या अंगातलंच गेलो. बर अरे कशाला बिचाराच्या मुळा उठलाय. एवढी चांगली साऊंड सिस्टीम लावली तुला बिघडून ठेवायची वाटते. नाही पण बघता काळजी कर नको. बर देवाकडे तोडगा आहे. एक काम कर 3.5 मीटर कापड घे. नाही ना बघता. अरे बघता थांब पुढचा गिअर पडला. ए बघता काय म्हटला? देवाकडे तोडगा आहे. अरे अरे साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुट. कवा साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुट. कवा जेव्हा त्याचा लिव्हर फुटल. आई दुसरं कोड होत. काय म्हणलं बघता? दुसरं कोड होत. बघता जरा सोपं विचार. बर देवाला लय अगोदर विचारले की टेन्शन येते. सोपं विचार आणि आपल्यात विचार. बर कारण बोरगावातले लोक जरा चॅप्टर दिसते. काय जर चुकलं ना हे तुला न मला डांबरीनं ताणू हाणत्याल. आई बोल आई ए बघता बोल. माझा दुसरा कोड असं होता. माझा दुसरा कोड असं होता. आई कधी कोंबडी पांढरा अंडा कधी ती. बघता देवाचं गिअरच तोडलं. काय म्हणला? कधी कोंबडी पांढरा अंडा कधी ती. एक काम कर तू दे द्यायला बिचार देऊ दे तिला. कधी ती पण. ए बघता अरे देवाची चेष्टा करतोय तू. अरे असल्या प्रश्नाची उत्तर द्यायला तुला देव काही पोल्ट्री फार्म मध्ये कामाला वाटलं. पण काळजी करू नको. माझ्याकडे तोडगा हा. एक काम कर 3.5 मीटर कापड घे. घेतलं. त्याच्या 4 घड्या घाल. टाकल्या. त्यामध्ये 5 किलो हिरवं लिंबट टाक. टाकले. 5 किलो मिरच्या टाक. टाकल्या. 5 किलो गुलाल टाक. 5 किलो अगरबत्ती टाक. टाकली. 5 किलो बिबो टाक. टाकलं. सगळ्याचं गठोडं बांधलं. आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध. आई एवढे वजन मरण ना कोंबडी. बघता अरे देवाला पण माहिती आहे. पण देवाचं डोकं बघ. डोकं गुडघ्या ते वय गुडगा डोक्यात. देवाचं डोकं बघ बघता. अरे जर का तुझी कोंबडी वजन मेली. बर जर का तुझी कोंबडी वजन मेली मग मला सांग अंड घालायचा कुठं प्रश्न राहतोय. करायला काढतोय रे. आई माझा तिसरा बी एक कोड होता. बघता तुला काय छत्र बोरगावकरांनी भूत बित दिले का काय? त्या म्हणले विचारा. बरं विचार. बरं तात्यावर लोटून दिलं. आई विचार. आई आई बोल. आई ऐक ना. बोल बघता. आई ऐक ना. बघता लय लाडालो नको फटके खाशी. आई ए बोल. सांगू आई. सांग बरं जर सांगतोच. सांग बघता. आई आई ए बोल. वेळेवर पाऊस का पडत नाही आई. बघता ए बघता तुझ्या का वायरी बिरी तुटल्यात का घरी? का तुझा डीपी जळाला आहे? नेमकं तुला झालंय काय मला सांग. आता ऋतू कोणता चाललाय? हिवाळा. मग हिवाळ्यामध्ये पाऊस करतोय टाकल्या बापान ठुत. पण पावसाळ्यात नीट पडा ना. खरंय बघता. आता पावसाळ्यात सुद्धा चांगला पाऊस पडणार आणि उन्हाळ्यात उघडा ना.
पण त्याला कारण कुठेतरी माणूसच आहे भक्त. पण भक्ता अरे चांगला पाऊस पडू दे, ओला दुष्काळ पडू दे, नाहीतर सुका दुष्काळ पडू दे, दोन्हीकडून भरडला जातोय तो फक्त माझा शेतकरी राजा. आणि आज सरकार सुद्धा या शेतकऱ्याकडे म्हणावं तेवढं पुरेसं लक्ष देईना. कारण दादा या जगामध्ये जर सर्वात मोठा जुगारी कोण असेल ना, जुगारी, तर माझा शेतकरी राजा. अरे लाखो रुपयाचं बियाणं, लाखो रुपयाचा खत काळ्या माती आईमध्ये टाकतोय आणि वर्षाच्या शेवट त्याला हातामध्ये काही राहील का नाही, काही हाताला येईल का नाही त्याची सुद्धा गॅरंटी नाही. मग याच्यापेक्षा जुगारी कोण आहे सांग बघ. पण पाऊस वेळेवर का पडना, का पडना याला कारण सुद्धा शेतकरीच. बर लोक म्हणतात निसर्ग बदललाय. निसर्ग कुठं बदललाय? पूर्वीच्या काळी 4 महिने पावसाळा, हिवाळा, उन्हाळा 4 महिनेच होता. आताचं कसं चाललंय तसंच चाललंय. निसर्ग नाही बदलला, माणूस बदलला. शब्द फिरला, माणूस शब्दाला फिरला. बघता काही लोक म्हणतात निसर्ग कोपला, पण बघता निसर्ग कोपला नाही रे, माणसाच्या आतला माणूस झोपलाय. निसर्ग नाही कोपला. बघता पाऊस न पडण्याचे अनेक कारण, त्यातलं एक कारण असं बघता. बर मला सांग, झाडं लावलीस का? नाही नाही. झाडं लावलीस का? अरे सरकार सांगते झाडं लावा, नगरपालिका सांगते झाडं लावा, ग्रामपंचायत सांगते झाड लावा. लावलंस? नाही नाही. नाही लावलं. का नाही लावलं झाड? पाणी नाही नाही झाडाला द्यायला. अच्छा, म्हणजे झाडाला द्यायला पाणी नाही म्हणून झाड नाही लावलं. मला सांग, संडासला जातो का? हो. पाणी नेतो का? नेतो ना. खरं सांग, तोंडाकडे बघून वाटतं येत नसते. बरं जाऊन दे, मला काय करायचं वैयक्तिक प्रश्न. मला सांग, आंघोळ करतोस का? करतो ना. करतो. हा. पाण्यानंच करतो. हो. आंघोळ पाण्यानं करतो. हो. बघता अरे तुला संडासला न्यायला पाणी आहे. हो. तुला आंघोळीला पाणी आहे. तुला दारू टाकून प्यायला पाणी. हो. मग मला सांग, झाडासाठी का पाणी नाही? भक्त इथं बसलेले सर्व भक्त, जोपर्यंत तुम्ही आम्ही झाडं लावत नाहीत, जोपर्यंत तुम्ही आम्ही आहे ते झाडं जगवत नाहीत, तोपर्यंत तो भगवंत वेळेवर पाऊस पाडणार नाही दादा. कारण आज लोकांना सर्व गोष्टी वेळेच्या वेळेला पाहिजेत, सगळ्या गोष्टी टायमिंग मध्ये पाहिजेत. परंतु दादा असं घडत नसतं. कारण कुछ पाने के लिए कुछ खोना पडत आहे. म्हणून झाडं लावा, झाडे लावा, बरोबर, झाडे लावा, झाडे जगवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर जपून करा. आपल्याला गंगा जवळ, त्याच्यामुळे आपल्याला दुष्काळ जाणवत नाही. परंतु पाणी हे जीवन आहे, जल आहे तो कल आहे. म्हणून पाण्याचा वापर जपून करा. पाणी अडवा, पाणी जिरवा. पण तुमचं आमचं सगळं उलट चाललंय. आपलं असं चालू आहे, याला अडवा त्याची जिरवा. जे माणसाने याला त्याला अडवण्यामध्ये, याला त्याला नावं ठेवण्यामध्ये, शेजारच्याचा पाय ओढण्यामध्ये, भावकीला नावं ठेवण्यामध्ये आपलं आयुष्य वाया घातलं. पण तू माझे संत मायबाप सावध करतात, ए माणसा, देवानं तुला माणसाच्या जन्माला घातलंय. हे शरीर एकदा निघून गेलं की पुन्हा माणसाचा जन्म नाही. एकदा मिळालाय ना, त्याचा सार्थक करून घे. म्हणून देवाच्या कामाला ये ना, देशाच्या समाजाच्या कामाला ये, देवाच्या कामाला ये. जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. सप्ताह चाललाय ना, 10-5 रुपये दे ना सप्त्याला. कमवतोस ना, दे ना 10-5 रुपये. जर तू इथं दिलेस तर तू या संसारामध्ये काही कमी पडणार नाही. म्हणून चांगल्या ठिकाणी देत जावा. प्रदीप जाधव 101 रुपयाचं या ठिकाणी जोगाला धन्यवाद. विवेक बेदरे माझा मित्र, याच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस झालं, धन्यवाद. प्रसाद भैया जाधव 101 रुपयाचं बक्षीस झालं, धन्यवाद. योगेश जाधव 101 रुपयाचं जोगालेलं आहे. सिद्धू शिंदे यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं या ठिकाणी जोगाला, धन्यवाद. आणि ऋषिकेश जाधव या ठिकाणी त्यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस झालं, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. जोरदार टाळ्या हो द्या. नवविध भक्तीच्या नवरात्रा, करुणपोटी मागीन ज्ञानपुत्रा, धरीन सद्भावांतरीच्या मित्रा, दंभ संसार सांडीन कुपात्रा,
आईचा जोगवा मागत महाराज म्हणतात त्या भवानी मातेला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल, जन्म मरण्याच्या फेऱ्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर महाराज म्हणतात त्या भवानी आईची भक्ती करा, तिची सेवा करा. पण कोणती करा? नववेद भक्तीच्या नवरात्र. हो, नवरात्र म्हणजे 9 दिवस नवरात्र देवीची भक्ती करणं म्हणजे देवीची भक्ती नाही. महाराज म्हणतात नववेद भक्ती, कीर्तनम, श्रवणम, यस्य स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य सख्यम, आत्म निवेदनात, ह्या 9 प्रकारच्या भक्त्या जो करतो ती जगदंबा त्याला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. तुका आबा जाधव 101 रुपयाच्या ठिकाणी बक्षाला धन्यवाद. श्रीराम जाधव 101 रुपयाच्या ठिकाणी बक्षाला धन्यवाद. सुदाम अंबुरे माझा बालपणीचा दोस्त यार, सगळ्यांना पाहिल्यानंतर मला खरं सांगतो तुम्हाला माझं अंतकरण भरून आले. सगळे लोक लहानपणी पाहिलेलं आहे. हां, ह्या गावामध्ये माझं अर्ध्याच्या पुढं बालपण गेलं. गरिबी सुद्धा ह्या गावामध्ये पाहिली. आणि आज ज्ञानोबा बापू यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी 100 रुपये बक्षीस झालं. धन्यवाद. गरिबीमध्ये कामाला आलेल्या माणसाला कधी विसरू नये दादा. इथून माझं गाव जन्म म्हणजे वडिलांचं गाव 110-120 किलोमीटर आहे केस तालुक्यामध्ये. तिथून या ठिकाणी माझे वडील पोट भरण्यासाठी या ठिकाणी आले. 6 लेकरं होती, 7 लेकरं होते. एक माझा लहाना भाऊ या ठिकाणी गोदावरीमध्ये वाहून गेला. राहिलो आम्ही 6च. ते दिवस विसरू शकत नाही, कारण या गावामध्ये संघर्ष झेलला माझ्या वडिलांनी. तुकारामराव बेदरे धन्यवाद. 200 रुपयाचं बक्षाला धन्यवाद. माझा भाऊ गायके यांच्याकडे सुद्धा 100 रुपयाचं बक्षाला. येऊ दे बाळा लवकर, येऊ दे, 5 वगैरे टाक. राजभाऊ दादा जाधव 100 रुपयाचं बक्षाला धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही कार्यक्रम ऐकण्यासाठी भरपूर उत्सुक आहात. जेवढा कार्यक्रम चांगला करता येईल तेवढा प्रयत्न करणार आहे. तुम्हा मायबापाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. आत्ता या ठिकाणी दुसरं पात्र या ठिकाणी होणार आहे. हे आत्ताचं पात्र होतं मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. नाथ महाराज म्हणतात. नाथ महाराज एक पुरुष आहेत, परंतु त्यांनी भूमिका घेतली, रूपक घेतलं स्त्रीच. महाराज म्हणतात मला नवरा नको. कोणता? संसार नावाचा. का? कारण दरिद्री संसार. कुठला? विकल्प नावाचा. ज्यावेळेला विकल्प मनामध्ये शिरतो महाराज म्हणतात विकल्प प्रपंच करू देत नाही, अध्यात्माकडे येऊ देत नाही, म्हणून तुम्हाला विकल्प नावाचा नवरा नको असं सांगतात. यानंतर जे पात्र होईल ते पात्र आहे. खूप माझं पात्र यूट्यूबला गाजलं, इंस्टा, फेसबुक, टी व्हीला सुद्धा भरपूर कार्यक्रम झाले. जी चित्र म्हणजे जी टॉकीज आणि शॅमोरला सुद्धा या ठिकाणी मी माझं शूटिंग चालू आहे. ते सुद्धा काही दिवसामध्ये पाहायला भेटेल तुम्हाला. यानंतर एक सुंदर जे गाजलेलं पात्र या ठिकाणी सादर करणार आहे. मावशाहू कोणी सुद्धा उठून जायचं नाही बरं का, कोणी सुद्धा उठायचं नाही, कारण रात्री माझा कार्यक्रम रायगड जिल्ह्यामध्ये होता. तिथं एक मावशी घरी उठून गेली, अर्ध्यातून उठून घरी गेली. घरी गेल्या तिला अटॅक आला. तुम्हाला कल्पना दिलेली बरं, उद्या म्हणायला नको सांगितलं नाही बरं का. कोणी सुद्धा उठायचं, पुरुष मंडळ एकानं सुद्धा फाउंडेशन हलवायचं ना, उगा जागेवर फिट करून ठेवायचं. 1.5 तास उठायचं. यातलं एक बी कमी झालं बरं का. माझी नजर लय तेज आहे बरं का, CCTV कॅमेरा. यातलं एक बी कमी झालं समजायचं त्याच्या दारात उद्या सकाळी अशीच गर्दी जमलेली दिसली दिंडीसाठी. हा, म्हणून या ठिकाणी आतापर्यंत अशी साथ दिली तर शेवटपर्यंत कार्यक्रमाला साथ द्या, आशीर्वाद असू द्या. कारण मला इथला कार्यक्रम उरकून उद्या कल्याणला कार्यक्रम आहे. कल्याणचा कार्यक्रम मला सुद्धा अटेंड करायचा आहे. त्यामुळे मी तुमचा पण जास्त वेळ नाही, तुम्हाला उद्या कालाचं कीर्तन आहे, दिंडी आहे, जागरण झाले. तुम्हाला 7 दिवस जास्त वेळ घेणार नाही, परंतु आहे तोपर्यंत अशीच बसून राहा. सर्वांनी एकदा प्रेमानं त्या प्रभूचं भजन करा. कोणी नाही बरं का. आता माझ्यासोबत पात्र बदलून येऊस तर सर्वांनी शांत बसायचे. फक्त सुंदर गवळण होईल, सुंदर गवळण होईल महाराष्ट्रातील. काढतात काढावास. वा, माझ्यासोबत आले गोरख महाराज तुम्ही. सुंदर कलाकार आहेत, भारुडकर आहेत, कीर्तनकार आहेत, बासरी वादक आहेत, हार्मोनियम वादक आहेत, थोडं अधूनमधून तबले बी वाजवतात. चांगले कलाकार आहे, हरवणारे कलाकार. आवाज काढून दाखवते तुम्हाला, ज्याला मिमिक्री म्हणतात. प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, कुत्र्याचा आवाज, डुकराचा, रानडुकर, ससा, हाले 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 हाले.
सगळ्याचा आवाज, कुत्र्याचा आवाज ना एवढं भारी करतात नाही. आता येतं ना गाडीमध्ये यांनी कुत्र्याचा आवाज काढला. मी संतोष महाराजाला म्हणलं, महाराज गाडी थांबवा, गाडी खाली कुत्रा आले. मी खाली उतरलो, गाडीला चक्कर मारली, कुत्रं दिसलं नाही. परत गाडीमध्ये येऊन बसलो. गाडी थोडी अर्धा 1 किलोमीटर पुढे आले, त्यांनी परत कुत्र्याचा आवाज काढला. महाराजांना म्हटलं, गाडी चाकाखाली आत गेलंय कुत्रं. म्हणलं खाली उतरलो, पाहिलं कुत्रं नाही. गाडीत येऊन बसलो, पाठीमागं बघितली, आवाज कडत आला. मी म्हणलं आपलंच कुत्रं, आपलंच मित्र आहे म्हणलं. असं म्हटलं आमचे गोरख महाराज सुंदर कलाकार आहेत. त्यांचं या ठिकाणी अवघ्या 5 मिनिटाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर हाच कार्यक्रम पुढे शिल्लक आहे. आता माझ्यासोबत 3 जण माणसं द्या. उद्धव भाऊ तुम्ही एक या, माझा मामा म्हणून जनार्दन भाऊ महाराज तुम्ही पण माझ्यासोबत या. आणि जे नको त्यांना नको असू हां नाही. आणखीन एक फक्त माझ्यासोबत द्या कोणीतरी. तुम्ही पुढं व्हा, मी इकडून येतो. सर्वांनी प्रेमानं भजन करा. मी सांगतो दादा तुम्ही बसा. याच्यानंतरच्या भारुडात तुम्हाला मी नवरा करणार आहे. बसा. टाळ्या वाजवा यांच्यासाठी एकदा. नाव काय तुमचं? परमेश्वर आहे का? साक्षात परमेश्वर. पती हा परमेश्वर असतो, पण परमेश्वर पती असतो हे मला माहीत नव्हतं. ठीक आहे चला. त्यानंतर सुंदर एक जण कोण आहे तर माझ्यासोबत एक जण तुम्ही या. बंधू आणखीन वा या. मी सांगेन तसं काय आणखी चला सर्वांनी प्रेमानं भजन करा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. 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 विठ्ठल माझा 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 चला बापू चला. या ठिकाणी माझ्या लग्नाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आमचे छत्र बोरगावकर मंडळी, तात्या तसेच सर्व मंडळींनी आयोजकांनी कार्यक्रम माझा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. लग्न बरं का, एखाद्या गरीब मुलीचं लग्न आहे बरं का. हो बरं का, गरीब मुलीचं लग्न. मामा नकाचं शेंबडं पुसून घ्या, रुमाला आठवून द्या बरं का. एवढं सुंदर या ठिकाणी वराडी मंडळ जमलेली आहे बरं का मावशी. तसं माझं लग्न मागच्या महिन्यात पण जमलं होतं. लग्नाला उभी पण राहिली, पण मामांनी घोटाळा केला. कांता मामा आमची मामांनी घोटाळा केला. लग्नाच्या मंगलाष्टका म्हणण्याकरता मामांनी ब्राह्मण काका कर्नाटकचं बोलवलं. त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकाने जे त्यांच्या भाषेमध्ये मंगलाष्टका सुरू केली. नवरदेवच पळून गेला. इकडं आलाय असं मला शत्रुघ्न महाराजांनी दत्त महाराजांनी सांगितलं, म्हणून मी शोधित तिकडं आली. 4-2 हाका मारून पाहते. नवरदेव आला तर ठीक, नाही तर यातला चकाचा कावळा बघून करते. ऋतिक ए ऋतिक ऋतिक दिसते का कुठे इकडे पाठीमागे? ऋतिक ऋतिक चल, नाही तर सिस्टीम वाल्यासोबत लग्न करीत असते.
लव्ह मॅरेज इंटरकास्ट लव्ह मॅरेज. चलू द्या बघा. तुम्ही तसं माझ्याकडे बघू नका बाई. लग्न सोहळा या ठिकाणी सुरुवात होणार आहे. एवढं वराड जमलेलं आहे. पण नवरदेवाकडून कोण आले, नवरीकडून कोण आले, सगळं मिक्स झाले. बरं नवरदेवाकडून कोण कोण आले हात वर करा. नवरदेवाकडचं वराड हात वर करा. 1 2 3 3.5 4.5 60च्या पुढे अर्धे का तुम्ही काय पाकिस्तान वाले का काय? 4-5 माणसं कशी आणलीत बघा ना. आता नवरीकडचं वराड हात वर करा. नवरीकडून कोण कोण आलं हे बघा. नवरीकडे याला म्हणायचं वराड. काय काय बायकांनी 2-2 हात वर केलेत. त्यांना वाटलं हात 2 वर केले तर जेवायला 2 ताटं भेटतात का काय. पण तसं काही नाही. हात जरी 2 वर केले असं तरी जेवणा करता एकच ताट भेटणार याची काळजी घ्यायची. हो. आता यानंतर लग्नाला सुरुवात करायची आहे. दोन्ही मामांचा परिचय करून देणं खूप गरजेचं आहे. ज्यांच्यामुळे लग्नाचं या ठिकाणी मला स्थळ आणलं हे आमचे कांतमा पुढे मामा. दिसाना हां ते मामा तुमची उंची पहिल्यापासून कमी करून घेतली. कमी करून घेतली. या ठिकाणी माझे मामांचा परिचय करून देतो. दोन्ही मामांचं. नवरदेव तुम्ही रिवर्स टाका, मामा तुम्ही फर्स्ट टाका. दोन्ही मामा हे माझे. दिस इज नवरीचे मामा, दिस इज नवरदेवाचे मामा. दोन्ही मामांचा परिचय करून देते. हे बरं का माझे मामा राहायला सध्या भारतात नसतात, दुबईला असतात. काय करतात? हो ना मामा. तुम्ही फक्त हो म्हणायचं, बाकी मी सांभाळे ना. मामा सध्या राहायला दुबईला असतात. मामांचा तिकडं खूप मोठा बिझनेस आहे. काय खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे. मामा की नाही तिकडे चपला सांदलं असतं. पण लग्नासाठी एवढ्या दुरून मामा या ठिकाणी आले. मामाला धन्यवाद. या ठिकाणी हे माझ्या होणाऱ्या मिस्टरांचे मामा. मामा तुमची जास्त जाऊ देणार नाही, पण मामा झाल्यामुळे थोडी का होईना जाईन. तयार राहा तुम्ही. हे माझ्या होणाऱ्या ह्यांची मामा. हे सध्या राहायला अमेरिकेला असतात. काय करतात? मामांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे. काय सांगू मामा? खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे. काय मामा की नाही तिकडे केस उपयोगी केला असते. पण लग्नासाठी दोन्ही मामांनी विदेशातून विमान बुक केलं होतं. पण घोटाळा असा झाला, विमान पंक्चर झालं. म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आले. दोन्ही मामासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आता मुख्य या ठिकाणी पात्राचा परिचय करून द्यायचा आहे. मामा तुम्ही मागे जा. नवरदेव तुम्ही इकडे येऊन अंधार उजेड पडा. नवरदेव किती लाज झालीत, मनातून खुश झाले. त्यांना वाटायला आताच्या पोराचं एक होईना, मी 2दा लग्नाला उभा आहे, पण काळजी करा नका, आनंद होऊ देऊ नका. हे माझं जवळजवळ किती लग्न आहे मलाच माहीत नाही. बरं नाही हे 35-40 ये नाही, अलीकड नाही, 1000च्या पलीकडच. कार्यक्रमात लग्न नाही, प्रत्येक कार्यक्रमात लग्न. कारण तात्या मला नांदायचा नाद नाही, फक्त लग्नाचा नाद आहे मला. बरं का. या ठिकाणी आमच्या ह्यांचा परिचय करून देते बरं का. हे माझे होणारे हे म्हणजे कोण? ते म्हणजे कोण? ठेव हे यांचा परिचय करून देते. थांबा पैसे घेते. नवरदेवाची अमोल जाधव नवरदेव 105 त्यांना द्यायची मला. तुम्ही काळजी करा नका. कोणाला दिले तर एकाच घरात चालले. एकाच घरात येईल. आता 500 रुपयाचे बक्षीस आले. आमचे काय नाव? अमोल जाधव यांच्याकडून. कुठं बसले अमोल जाधव? वा माझा बालपणीचा समिती. जोरदार टाळ्या होत्या एकदा. आयर केला 500 रुपयाचं. धन्यवाद. मावशी सगळ्यांनी आयर करा. आणि मी सासरी जाताना कोणी रडवू नका. कारण तुम्ही रडा लागले की मला हसू येते.
त्याच्यामुळे कोणी रडू नका. लग्नाला सुरुवात करायची आहे. इकडं अक्षत आल्या का? इकडं उभं राहिलेले मागच्या अक्षत पोहोचल्या का? नसल्या आल्या तर कोणी चपलान दगड फेकून मारू नका. चला ब्राह्मण काका आणखी एक पाच तुम्ही आणखीन एक हो यांचा परिचय करून द्या. महाराज करून द्या तिकडे. एवढा माझ्या पोराचा परिचय करून द्यायचा राहिला. हा माझा पिंटे वर्गात मगाचा पिंटे माझा. हे माझं लेकरू यांचा परिचय करून देते. हो हे माझं लेकरू वर्ग आहे. पण माझ्या पोराचं भाग्य बघा किती मोठं आहे. आईच्या लग्नामध्ये अक्षता टाकायला उभं आहे. बसा चला लग्नाला सुरुवात करायची आहे. चला ब्राह्मण काका आणखीन एक बरं. या गावातलं एक मोठं व्यक्तिमत्व गेलं ज्यांची आठवण तुम्हाला आम्हाला काय नाही येत राहील. कोणाचं लग्न असू द्या, कोणाचा अभिषेक असू द्या महादेवाचा, कोणाचं काय असू द्या, गरिबी माणसानं कधी पाहिली नाही. त्या कोणाच्या गरिबीतल्या गरिबाला परवडणारा बरा मान म्हणजे आपले देवबाप्पा दिलीप बाप्पा. हो खरंच देव माणूस जातो. हो लेकरांना गावातल्या सगळ्या लेकरांना स्वतःचं त्यांना लेकरू बाळ नव्हतं पण सगळ्या गावाला लेकरू बाळ, सगळ्या गावाचे लेकरू बाळ सांभाळायचे होते. असं होतं. आम्ही अंगा खांद्यावर त्यांच्या खेळायचो. देवबाप्पा म्हणून आमच्या देवबाप्पांना या ठिकाणी दिलीप बाप्पांना त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी मी या ठिकाणी ईश्वराचरणी प्रार्थना करेल. आणि या ठिकाणी लग्नाला सुरुवात शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं आमच्या लग्नामध्ये दोन्ही मामांचं उरकून घेण्यात आलेलं आहे.
धन्यवाद मामा. खाली बसा दोन्ही मामा. जोरदार टाळ्या होत्या एकदा मामांसाठी. आता या ठिकाणी लग्न सोहळा पार पडला, आनंदामध्ये पार पडला, सर्वांनी पाहिला. आता लग्न झाल्याच्या नंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असतो. लय बी चिकटू नका. आता नाव घेण्याचा कार्यक्रम होईल. लेडीज फर्स्ट म्हणून बरं का. कलियुगातले नवरदेव आहेत. नवरदेव नवरी हो. लग्न झाल्याच्या नंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असतो. लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाव घेतली. नंतर मुख्यमंत्र्याची लाडकी दाजी नाव घेतील. का हो दाजी? दाजी तुम्ही झोपूतून उठून नाही आले म्हणजे मुख्यमंत्र्याची दाजी तुम्ही. आता नाव घेण्याचा कार्यक्रम ऐका. देवळी देवळी कर पोरो शांत बस. मांडी शांत बसा पोरो. तू लग्नाला का मला सावडायला आला रे. घाल मांडी. कालवा कर नका. हाताची घडी नाकात बोट घातलं ते ना. लग्नाला या ठिकाणी नाव घेण्याचा कार्यक्रम होईल. सुरुवातीला मी नाव घेते का बरं का. देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. होय हो. तुमचं नाव काय? काय नाव? काय नाव आहे? राजेभाऊ. बरं झालं बाई मग जुळला. कारण माझ्या पहिले बी नवऱ्याचं नाव राजेभाऊ होतं. काय योगा योगा आलाय बघा. आता घेते का नाव. देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. आमचे राजेभाऊ बसले संडासला डोकरनं दिली ढुसरी. सासू बसली आईस पैस. माधुरी माझी गावळ्याची म्हैस. महाराज तुम्ही म्हणले नवरदेव गरीब आहे. एवढा बिलिंदर असेल असं वाटलं नाही. खुशाल म्हैस. खरं सांग म्हशीसारखी दिसते का मी? म्हशीसारखी दिसते. कोण म्हणलं रू? कारण तुझ्या रानात काय चराला आलते वैरे. कशाला म्हणतोय? कशी दिसते मी तात्या? कशी दिसते? दिसते का ना ओमिनी कार? दिसते का नाही मारुती कार? दिसते का ना हिरो होंडा? दिसते का नाही मर्सडीज? दिसते का नाही क्रेटा? तुम्ही बघतो हो मला. दिसते का नाही MG हेक्टर? आणि हे बघा ना आमचा बिना ट्रॉलीचे ट्रॅक्टर. खोकडा 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 दमन काल नवं टाकून आणले. बरं का. काय म्हटले मला गवळ्याची. पण मावशी यांच्यापेक्षा भारी नाव घेत. यांच्यापेक्षा वरचढ नाव घेत आहे का. आला आला रुकवत रुकवत होता जिलेबीचा वेडा. आला आला रुकवत रुकवत होता जिलेबीचा वेडा. मी गवळ्याची म्हैस तर आमचे राजेभाऊ पाकालीचा रेडा. आता बरं का. आता फिटून फाट. आता फिटून फाट. आता देवाचं नाव घेते ऐक. आधी केली बारशी.
आधी केली बारशी पैठण केलं, गेल्या वर्षी पैठणात पहिली नाथ महाराजांची कावड, मग लागले पंढरीच्या वर पंढरीत पहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, मग पहिला पालखीचा वडा, पालखीच्या वड्यात नसतो ज्ञानोबरायचा घोडा, ज्ञानोबरायच्या घोड्याला घोंगराची हरकी, मग पाहिले मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा, मग पहिला गोपाळपुरा, गोपाळपुऱ्यात पहिला जनाबाईचा खेळ, मग झाली आळंदीला जायची वेळ, आळंदीचा सोहळा खास देवाली, आसपास साधू संतांची केली सेवा, मग गेले महादेवात व्हायला बळी, मग झाली जगन्नाथ जायची पाळी, जगन्नाथमध्ये घेतली माळ, मग झाली घरी जायची वेळ, घरी न्यायला घेतली भेळ, आणि भेळमध्ये होता लसूण, बरं का केरभरी कॅडबरी, भेळमध्ये होता लसूण, आणि आमच्या ह्यांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून, हळदली वाटून वाटीला पाटा, अन अवगुणाचा नवरा, हळदोली उठा चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, ए आनंद चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला चला लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या. झालं तुमचं. कसा ठेका धरते पहिलं, तुम्ही का पहिलं तमाशात कामाला होती का, असू द्या लग्न झालं. आता या ठिकाणी नवरी नांदाला जाण्याचं कॅन्सल, आता नवरदेव नांदाला जाईल, कारण नाहीतरी आता निम्या माणसावर तेवढी वेळ आलेली, त्याच्या नवरदेवावरतीच वेळ आलेली, म्हणायला पोरगी नांदाला जाते, सासुरवास विषय संपला, आता नवरावास सुरू झाला. त्यामुळं आता आमचे हे नांदायला जातील, म्हणजे माझ्यासोबत येतील, बसा खाली. हे जोरदार टाळ्या होत्या नवरदेवासाठी, दोन्ही मामासाठी. कांता मामा उठा इकडं, त्यांचं म्हणणे उठा उठा उठा. तुम्ही एवढं म्हणलं, पण कांता मामा जर निवडणूक उभे राहिले तर मत देताल का तुम्ही? उठा मामा उभा, हां इकडं, हां मामा, हां एकदा उद्या, हां हां मामा. जोरदार टाळ्या उद्या. लग्न सोहळा पार पडला, आनंदात पार पडला. यानंतर नवरी मुलगी नांदायला जात असते. हो, लग्न सोहळा पार पडल्यानंतर ती नवरी मुलगी नांदायला जाते, दोन तिला वाट लावण्याकरता आहेर आलेला आहे. काय नाव? भागवत नाना. काय म्हटले? भागवत नानाच ना, भागवत काका जाधव काकाकडून सुद्धा या ठिकाणी लेख नांदायला चालली म्हणून 100 रुपयाचे या ठिकाणी आंदोलनाला धन्यवाद. इकडे जोरदार टाळ्या होऊ द्या. चला, ज्यांना बक्षीस द्यायचे पटापट द्या, बारोड सुरू व्हायच्या. येऊ द्या, येऊ द्या पटापट, येऊ द्या. सर्वांनी काही ना काही बक्षीस द्यावं. आपल्या गावचं मुलगा आज एवढा चांगल्या प्रकारे बारोड करतोय. प्रत्येकाने आपापल्या परीनं फुलना फुलाची पाकळी काही ना काही द्यावी दक्षिणा. खूप लांबून आलेत, 4-5 लोकांचा संच आहे आणि पुण्यापासून त्यांना यावं लागलंय बारोड करण्यासाठी. भागवत आपण कांडुरे काय 100 रुपयाचा आहेर धन्यवाद. दक्षिणा आपण जरूर द्यावी. नवरदेवाकडून 200 रुपयाचा आहेरला धन्यवाद. विठ्ठलराव सोळंके 101 रुपयाचा. विजय मला जाधव यांच्याकडून सुद्धा 151 रुपयाचा आहेराला धन्यवाद. चंद्रकला शिंदे 101 रुपया. चला, आता एकदाच देऊन घ्या पटापट. चला, कोणाला राहिली तर दक्षिणा द्या. हां बारोड व्हायच्या आधी दक्षिणा द्या. अजून बारोड राहिले.
परमेश्वर सर 600 रुपयाचं या ठिकाणी वर्षाला धन्यवाद. श्रीराम पवार 101 रुपयाचा आयराला धन्यवाद. विश्वनाथ बाप्पा आमचे शेजारी विश्वनाथ बाप्पा कुठं बसले हो बाप्पा धन्यवाद. 101 रुपयाचा आयराला धन्यवाद. वांगेकर 101 रुपयाचे. काका तुम्ही पैसे घेऊन आले की मला आनंद होतो. लहानपणी तुम्हाला पाहिल्यास आनंद व्हायचा की आता पाणी येणार नळाला आहे की नाही. बरोबर आहे. अंगद बाप्पा जाधव 101 रुपयाचा बक्षिसाला धन्यवाद. दत्तात्रय साहेबर 101 रुपयाचा बक्षिसाला धन्यवाद. अनुजा बंगाल 50 रुपये धन्यवाद. गोविंद महाराजांसोबत आलेला जो संच आहे या सर्व तरुण संचाचं बोरगावमध्ये मी मनपूर्वक स्वागत आहे आणि आपलं अभिनंदन आहे. खूप या वयामध्ये छानपैकी वाजवत आहात. सिंत असेल किंवा तिकडं पकवाज असेल छानपैकी वाजवतात. आपल्या सर्वांचं मनपूर्वक बोरगावकरांच्या वतीने स्वागत स्वागत स्वागत. चलू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या होऊ द्या. दादूंना मुलीचं लग्न होतं. मुलगी सासरी नंदाला जाते. त्या मुलीला वाट लावण्याकरता सर्व तिच्या सख्या मैत्रिणी तिला वाट लावण्याकरता एकत्रित जमतात आणि त्या मुलीच्या गळ्याला पडून कंबरडा पडून राहायला सुरुवात करतात. कारण ती मुलगी आजपर्यंत आपल्या गावामध्ये राहिली. आपली मैत्रीण म्हणून राहिली. आपल्यासोबत शाळेत गेली, नाचली, खेळली, बागडली. आज अचानक तिचं लग्न जमलं आणि ती गाव सोडून घर सोडून परक्या घरी नांदायला चाललेली आहे. म्हणून सर्व मैत्रिणी तिला वाट लावण्याकरता जमतात. गावातली माणसं तिला वाट लावण्याकरता जमतात. लहान 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 मुलापासून त्या 80 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत त्या मुलं वाट लावण्याकरता गाव जमतं. अरे मुलगी एखाद्या गरीब घराण्यातली असू द्या, नाही एखाद्या श्रीमंत घराण्यातली असू द्या, तिला वाट लावण्याकरता सर्व गाव त्या ठिकाणी जमतं. कोणी सुद्धा कोणाला आमंत्रण द्यायची गरज पडत नाही. मुलगी सासरी नांदायला जाते. आपल्या आईच्या गळ्याला पडते. हंबरडा फोन रडायला सुरुवात करते. बापाला बातमी लागते. बापाला खबर पोहोचते. बाप सुद्धा पळत पळत येतो आणि पोरीच्या गळ्यामध्ये पडतो. बाप सुद्धा रडू लागतो. कारण आजपर्यंत एक क्षणभर ही लेक नजरेच्या आड गेली पण तो आज कायमचं नांदायला चालले दादा. आई रडाल यात नवल नाही. बाप सुद्धा रडू लागतो दादा. तर आजपर्यंत बाप कोणापाशी रडलं नाही. बाप रडणं सोपं. आजपर्यंत गावानं बापाच्या डोळ्यामध्ये कधी पाणी पाहिलं नाही. बाप कधी रडलेला पाहिलं नाही. मोठे मोठे संकट आले बाप कधी खचला नाही. पण लेख काही सासरी नांदायला चालली. पाडासारखा धिप्पाडच्या धिप्पाड असणारा बाप सुद्धा रडू लागला. आजपर्यंत बापाला कधी रडायला जमलं नाही. मोठमोठे संकट आले बाप खचला नाही. कारण शुल्लक कारण जर बाप रडला तर गावातली लोक म्हणतात अरे गड्यासारखा गडी दिसतोय आणि बाईसारखा रडतोय. हातात बांगड्या भर. दादा बापाला रडता येत नाही. लहानपणी तिची आई मेली. बापाला रडायला जमलं नाही. बाप मेला. बाप कधी रडला नाही दादा. का माहिती. खरं बाप म्हणतात. बाप म्हणजे जबाबदारी. बाप म्हणजे संघर्ष. बाप म्हणजे कर्तव्य. आई मेल्याशिवाय आईची किंमत या जगाला कळत नाही. तसं बाप झाल्याशिवाय बापाचं कर्तव्य कधी कळत नसतं. म्हणून बाप असतो. म्हणून नेहमी सांगत असतो एक तरी मुलगी पोटी असली पाहिजे. एक तरी पोरगी पोटी असली पाहिजे. कारण अलीकडे बघतोय आपण लग्नासाठी मुली भेटणार काय माहित. कारण मुलीचं प्रमाण एका काळी जास्त होतं. म्हणून काही काहींनी 2-2 बायका केल्या होत्या. काही काही ना 3-3 बायका केल्या. काही ना 4 लग्न केले. आमच्या आळंदीमध्ये एक म्हातारी त्याला अर्धा डझन बायका आहेत. मला सांगा बायका काय ह्या भाजीपाला एक डझन आणायला. पण पैशाच्या हव्यासापोटी अरे हुंड्यासाठी काही ना मुलींना जाळून मारण्यात आलं. काही मुलींना विहिरीत ढकलून देण्यात आलं आणि काही मुलींनी या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. गळफास हे पाप फपवलं. म्हणून आज लग्नासाठी पोराच्या बापाला उंबरे झेजावं लागतात.
पोराच्या बापाला भीक मागावं लागते हे बाप आज आपण बघतोय दोनो. म्हणून मुलीला जन्माला येऊ द्या. कारण काही वर्षापूर्वी काही मुलगी गर्भात मारल्या. मुलगी समजली की कट. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये तर खूप मोठं गाजलेलं प्रकरण. म्हणून अशी इथून पुढे तरी मुलीला जन्माला येऊ दे. काय असतील काही का दिसाड दिस गेले थोडे सुखे थोडे ओले मुक्या काळजाची आग. बस बाळा खाली घेतो. थेट आभाळाला बोले. बारुडाचे शेवट सर्वांनी मी पैशासाठी हा कार्यक्रम करत नाही. आज माझ्या कार्यक्रमाची जी फी आहे जिला मानधन म्हणतो आपण, मी 51,000 रुपये जरी मागितले ना लोकांना तरी लोक मला देतात. माझे कार्यक्रम सर्व ऑफिसर लोक असतील, आमदार खासदार मंत्री पुढारी सगळे लोक माझा कार्यक्रम ठेवत असतात. त्यामुळे हा कार्यक्रम मी तुमच्यासाठी पैशासाठी करत नाही. पण ज्यांना इच्छा असेल कारण आम्ही एवढं लांबून आलो या ठिकाणी, मला येण्याचा खर्च आला, गाडी भाडे, मला माझं तत्व असं होतं. एक वेळ मला पैसे नाही उरले तरी चालेल, पण माझ्या आजपर्यंत कलाकारांना कधी मी 1 रुपयासुद्धा कमी देत नाही. कारण कला जर जोपायची असेल ना, कला जर जोपासायची असेल तर त्याचं पोट पण भरलं पाहिजे त्या कलेवर. म्हणून मी माझ्या सर्व कलाकारांना किती पैसे असेल, लाख रुपये असू दे, कधीच मी कलाकारांना मी हे करत नाही, माझ्या माघारी पाठवत नाही. लाख म्हणले तरी देतो मी. असे माझे या जे जीवलग मंडळी कलाकार आहेत. म्हणून कलाकारांसाठी जर द्यायचे असेल खरंच द्या, फक्त भारुडाच्या गॅपमध्ये द्या. ज्या ठिकाणी भारुड संपन्न मी त्यावेळेला इशारा करेन त्यावेळेला मला द्या. धन्यवाद. आतापर्यंत भरपूर प्रेम केलं तुम्ही, आता इथून पुढे सुद्धा असंच प्रेम राहू द्या. हे आई बापाची लाडाची लेकरी निघाली नांदायला. आई बापाची लाडाची लेकरी चालली नांदायला. डोळ्यात दाटते माया फार, दाटते माया फार, असं वेगळती भुईवर, हे आईचा दाटून आला उर, लेक चालवली दूर दूर, दाटून आला उर, लेक चालवली दूर. सुख दुःखाच्या आडावरती, सुख दुःखाच्या आडावरती पाणी सेंदायला. आई बापाची लाडाची लेकरी चालली नांदायला. बापाची लाडाची लेकरी चालली नांदायला. बापाची लाडाची लेकरी निघाली नांदायला. बहिणीची वेडी माया, बहिणीची वेडी माया, फिर देतो भाऊराया, फिर देतो भाऊराया. बहिणीची वेडी माया, फिर देतो भाऊराया. पडतो नवर देवाच्या पाया, मन सांभाळा माझी छाया. नवर देवाच्या पाया, मन सांभाळा माझी छाया. हे लेक चालली नांदायला, अश्रावे ना गोविंदाला. लेक चालली नांदायला, शब्द फुटे ना गोविंदाला. आई बापाची लाडाची लेकरी निघाली नांदायला. आई बापाची लाडाची लेकरी निघाली नांदायला. सेज मंडपी दोघे ती दोघे अभय का जनार्दनी नाथ. भारुडाचा सारांश असा आहे, नाथमारांचं भारुड आहे. नाथमार्द म्हणतात लग्न हा माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. लग्न हा माणसाच्या जीवनातला महत्त्वाचा क्षण असतो, आनंद असतो, सोहळा असतो. प्रत्येकाला वाटतं माझं लग्न व्हावं आणि होणं गरजेचं असतं. पण महाराज म्हणतात खरं या जीवाचं लग्न, या जीवाचं लग्न त्या परमात्म्याशी लागलं पाहिजे. जीवाचं लग्न ज्या वेळेला शिवाशी लागलं ना, महाराज म्हणतात हा मायारूपी संसारामध्ये अडकलेला जीव मुक्त होतो. कारण एकदा का हा जीव या सृष्टीमध्ये आला मुक्तच असतो तो.
पण त्याला चिकटते माया, बद्ध होतो. म्हणून मुक्त असणारा जीव बद्ध होतो आणि बद्ध असणारा जीवाला परत मुक्तीला जर जायचं असेल तर महाराज म्हणतात त्याचं लग्न झालं पाहिजे. पण कोणतं लग्न? जे मीराबाईचं लग्न झालं परमात्म्यासोबत. मीराबाई म्हणते ऐसी लागी लग्न. लग्न म्हणजे काय? लग्न नाही, लग्न म्हणजे एकरूपता, देवाशी एकरूप होणे म्हणजे लग्न आहे. मुंदादानं यानंतर सुंदर असं एक गवळण होईल आणि त्यानंतर कार्यक्रम असा शिल्लक. फक्त कोणी उठायचं नाही. तुम्ही उठू नका मावशी. तुम्ही उठल्या की मग मी पण कार्यक्रम बंद करेन. कारण तुम्ही काही नाही इथं जाऊन आराम करता. मला इथला कार्यक्रम उरकायचा. कारण रात्री मी म्हणलं रायगडला गेलो. रायगडचा कार्यक्रम केला. सकाळी 6ला घरी आलो. 6 ते 9 फक्त 3 तास झोप झाली. उठलो, आंघोळ, लगेच या ठिकाणी येण्याचं तयारीला लावलो. इथला कार्यक्रम करायचा. इथला कार्यक्रम उद्या परत कल्याणला कार्यक्रम. घरी जाऊन थोडासा सुद्धा आराम होत नाही. हे त्याग असतो दादांनो. पण फक्त कोणी उठायचं नाही. मावशी म्हातारे कोण कोण उठल्यात? 1 2 खाली बसा थोडा वेळ. 3 थोडा कार्यक्रम राहिला आता उठू नका कोणी. आता जेवढ्या उठल्या तेवढ्या ठीक आहे. आता बाकी उठू नका कोणी. याच्यानंतर जी उठली समजायचं कायमची उठली. मला हसण्यावारी घेऊ नका, माझी जीभ काळी बरं का. असं बोलून 2-4 मावशी वाटवलेत नाही, त्यामुळे कोणी सुद्धा ओढायचं नाही. सुंदर या ठिकाणी जे खूप लोकप्रिय झालं. बये तुला बुरगुंडा होईल ग. अतिशय सुंदर साज, सुंदर मेकअप. ह्याला 1 तासाचं कष्ट कार्यक्रमाच्या अगोदर बघितलं. आमच्या पिंटू काकाने, भाऊ काकाने बघितलं. 1 तास नटायला लागतं. हे कीर्तनकारचं सोपं. इकडं असं फेटा वगैरे आमचे इंदोरीकर महाराज 25 सेकंदात फेटा गुंडाळतात. पण ह्याला 1 तास लागतं हे पात्र सजवायला. याच्यानंतरच एक सुंदर पात्र आहे, बुरगुंडा नावाचं पात्र आहे. खूप गाजलं, खूप. याच्यामध्ये सर्व जे गीत आहेत त्याचं लिखाण मी केलेलं आहे. चाली स्वतः पारंपरिक आहेत काही आणि मी लावलेले आहेत. त्यामुळे एक सुंदर आता एक लईत नाही पण एक मोदी साहेबांचा आवाज जो यूट्यूबला खूप गाजला, शरद पवार साहेबांचा आवाज जो खूप गाजला, लोकांनी भरभरून प्रेम केलं. यानंतर तो कार्यक्रम या ठिकाणी साजरा होणार आहे. आतापर्यंत अशी 7 दिवस शेवटपर्यंत 7 दिवस, यानंतर छोटीशी गवळण आणि त्यानंतर असाच कार्यक्रम पुढं सुरू राहणार आहे. सर्वांनी प्रेमानं भजन करा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा